नमस्कार, मैं नरेश बोपचे सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत है। अभी हम हैं आमगांव के कृषि उत्पन्न बाजार समिति के सामने और यहाँ पे कुछ ही देर के बाद में जो है कांग्रेस इंडिया अलायंस के उम्मीदवार नामदेव किसान के जाहिर प्रचारार्थ यहाँ पे जो है भव्य सभा का आयोजन किया गया है। जाहिर सभा का यहाँ पे आयोजन किया गया है, जो कि यहाँ पे महाराष्ट्र विधानसभा के विरोधी पक्ष नेता विजय भाऊ वडेट्टीवार आने वाले। प्रतिमेच्या रूपात सर्व महापुरुषांना वंदन करतो। आपल्याला एक घोष करायचा आहे, काँग्रेस पक्षाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे। गडचिरोलीच्या शिरूरच्या पर्यंत आतापर्यंत आपलं गेलं नाही। काँग्रेस पक्षाचा राहुल जी गांधी आगे बढ़ो, राहुल जी गांधी आगे बढ़ो। अच्छा, या विराट लोकसभेच्या प्रचार सभेला ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे सभा संपन्न होत आहे, आपले उमेदवार आदरणीय नामदेवराव किसान साहेब हे देवरीला आमची सभा आहे, त्यामुळे ते चाललेले आहे। कारण की आमच्या हेलिकॉप्टरवर त्यांना नेता येणार नाही, म्हणून आम्ही त्यांना पुढे पाठवत आहोत। ते थोडेसे लवकर त्यांना निघावं लागेल, कारण की साहेबांचा भाषण होता बरोबर, आम्हाला पटकन हेलिकॉप्टरनं निघावं लागेल। या ठिकाणी उपस्थित विधिमंडळाचे माझे सहकारी, माझे मार्गदर्शक, ओबीसीचे नेते, महाराष्ट्राचे विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय भाऊ वडेट्टीवारजी, एआयसीसीचे सेक्रेटरी सन्माननीय दुवा साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप भाऊ बनसोडजी यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्यासाठी यांनी मत मागितली। आपल्या गडचिरोली लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर नामदेवरावजी किसान आणि या ठिकाणी उपस्थित तमाम माझ्या आया बहिणी, माझे शेतकरी बांधव, माझे युवा मित्र, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या जनसागराला संबोधण्यासाठी आणि आपल्याला सूचना करण्यासाठी आमचे नेते विजय भाऊ वडेट्टीवार या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला ते भरपूर मार्गदर्शन करणार आहे, पण काही शब्दात मी सुद्धा आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या मागील 10 वर्षापासून ज्याला आपण संसदेमध्ये पाठवलं, त्यानं या आमगाव तालुक्यामध्ये एखादा तरी चम्मच मातीच्या ढेला तरी टाकला काय, हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे। आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी किती दिवे लावले हे आपण त्यांना विचारलं पाहिजे। 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केंद्राच्या काय योजना आणल्या? योजनाच नाही तर लोकांशी जनसंपर्क सुद्धा काय ठेवले, लोकांच्या अडीअडचणीमध्ये ते धावून गेले का? नाही गेले। आणि म्हणून आपण अशा कमकुवत व्यक्तीला, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची संवेदना नाही,
जनतेच्या विषयी कुठल्याही प्रकारची आस्था नाही अशा व्यक्तीला आपण मतदान कराल का? आपल्याला नामदेवराव किरसाल यांना संसदेमध्ये पाठवायचं आहे. आपण मला महाराष्ट्रामध्ये पाठवलं. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे काम सातत्याने मी केलं. अवकाळी पाऊस पडला, अवकाळी पावसाची वेदना महाराष्ट्राच्या सदनामध्ये मांडण्याचे काम केलं. एवढंच नाही तर गावागावामध्ये रोड, रस्ते, नाले आणि जे 50 वर्षापासून थांबलेले, रखडलेले पुलिया होते, थोडासाही पाऊस आला तर त्या ठिकाणातून जनता जाऊ शकत नाही. अशा घाटदेवी सारख्या पांगोली नदीवरच्या पुलिया बनवण्याचे काम मी माझ्या माध्यमातून केलं. महाविकास आघाडीची सरकार महाराष्ट्रामध्ये होती त्यावेळेस बजेटमध्ये 300-350 कोटी रुपयाच्या या विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाचे काम आणून जागोजागी रोड, रस्ते आणि पुलिया निर्माण करण्याचं काम केलं. ज्याप्रमाणे आपण माझ्यावर विश्वास केला त्याप्रमाणे आपण नामदेवराव किरसालवर सुद्धा विश्वास करावं. घराघरामध्ये जाऊन मतदान मागावं, जेणेकरून आपल्या आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये केंद्राची एखादी मोठी योजना आणून, केंद्राचा एखादा प्रोजेक्ट आणून आपण बेरोजगारांना संधी मिळेल अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न आपण करतो. आमगाव शहराची परिस्थिती खूप गंभीर होती. भारतीय जनता पार्टीनं 2017 साली नगर परिषदेची घोषणा केली, पण ते घोषणा कागदावर केली, स्वतः कोर्टामध्ये गेले, जवळजवळ 25 वेळा त्यांच्याकडे गेले. तत्कालीन उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा अनेक वेळ गेला, पण त्यांनी आमच्या नगर परिषदेचा इलेक्शन होऊ दिला नाही. पण मी जनतेला विनंती करतो, जरी इथले इलेक्शन त्यांनी होऊ दिलं नसेल, पण महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये आणि मी माझ्या कर्तृत्वानं आमगाव शहरामध्ये, नगर परिषद क्षेत्रामध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक नगरामध्ये रोड, रस्ते, नाले आणि आमगावचा चेहरा मोहरा बदलवण्याचे काम हे तुमच्या सहकार्याने केलं. आमगाव मध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई आहे. बरोबर. या ठिकाणी 178 कोटीचा प्रोजेक्ट मी तयार केलेला आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आमगाव नगर परिषद क्षेत्रामध्ये सर्व जनतेला, प्रत्येक व्यक्तीला 135 लिटर पाणी प्रति व्यक्ती अशा प्रकारे एका योजनेचा आम्ही शुभारंभ करून आमगावला भरपूर पाणी देण्याचं काम आम्ही करणार. अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न होते. साहेब, आम्ही ज्या ठिकाणी ही आपली सभा आहे ह्या ठिकाणी फक्त शेतकऱ्याचा धान खरेदी केला जायचा. फक्त एकच धान खरेदी केंद्र आमगाव या ठिकाणी होता. शेतकऱ्यांचे महिना दीड महिन्यापर्यंत धान खरेदी होत नव्हते. अनेक शेतकऱ्याला पहाड आपले पोते ठेवून त्यांच्या धानाची चोरी होत होती. त्याचे धान पावसाळ्यात भिजत होते. पण जेव्हा 2019ला इथल्या जनतेनं माझ्यावर विश्वास केला, आपण मला आमदार म्हणून विधान भवनात पाठवले. अवघ्या 7 दिवसाच्या आतमध्ये आमगाव तालुक्यामध्ये 7 धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्याला वाटेल त्या ठिकाणी धान विकता येईल अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण आमगाव तालुक्यामध्ये निर्माण केलेली आहे. नक्कीपणे येणाऱ्या काळामध्ये आपण आम्हाला खासदार निवडून द्या. नामदेवरावजी किरसाल यांच्या कामाला आपण गती द्या. कारण की आम्ही केंद्रामध्ये किरसालजी राहणार आहेत
आणि महाराष्ट्रामध्ये तुमचे बोरोटे राहणार आहे। म्हणजे केंद्राची आणि महाराष्ट्र राज्याची सांगड घालून या आमगाव विधानसभा क्षेत्राचा विकास आणि जलद गतीने करणार आहोत हे सुद्धा आपल्याला या प्रसंगी मी सांगू इच्छितो। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, बेरोजगारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। भारतीय जनता पार्टी वाले म्हणतात की कांग्रेस ने 70 साल में क्या किया? अरे दवाखाना कोणी बनवलं? रस्ते कोणी बनवलं? त्या ठिकाणी मोठमोठे कॉलेजेस कोणी बनवलं? हे काँग्रेसनं बनवलं। मग मोदीनं काय बनवलं? मोदीनं जे आपल्याला दिलं ते फक्त महागाई, मोदीनं दिली आपल्याला जीएसटी, मोदीनं दिलं आमच्या तरुण बेरोजगार युवकांच्या हाताला बेरोजगारी। या अशा प्रकारचं हे भारतीय जनता पार्टीचे कर्तव्य। नक्कीचपणे वेळ सुद्धा बराच झालेला साहेबांची पुढे देवरी ह्या ठिकाणी सभा आहे। मी सर्व ह्या ठिकाणी उपस्थित सर्व जनसमुदायांच्या माझ्या आया बहिणींच्या आणि या ठिकाणी उपस्थित समुदायाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदार सहस्राम कोरोडे यांना फार छान मार्गदर्शन दिलेलं आहे। आंबाचा विकास आपल्याला खरोखरच रोडावर दिसत आहे। आता नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलने हमारे राहुल जी गांधी ने गाँव घूमकर पदयात्रा की और उन्होंने हमारे विरोधी पक्ष नेता विजय जी वडेट्टीवार इनको महाराष्ट्र की बागडोर संभाली। मैं विजय जी वडेट्टीवार जो विरोधी पक्ष नेता है, जनता की आवाज है, युवकों की आवाज है, लोक नायक है, और विनती करता हूँ कि आप हमारी इस आगाह की सभा को समर्थन करें और सब लोग तालियां बजाकर स्वागत करें। परम पूज्य गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत गुरुजी महाराज, बहुजनांचे राजे, नेत्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, भगवान बिरसा मुंडा या महापुरुषांना, महामानवांना विनम्र अभिवादनाच्या। इंडिया आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय डॉक्टर नामदेवराव किरसान यांच्या प्रचार सभेला उपस्थित आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार, आमचे सहकारी सहस्रामजी कोरेटे, या मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड, आमचे मुंबईवरून आलेले ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवासाहेब, महिला अध्यक्ष वंदनाताई काळे, जमील अहमद खान, संजयजी बाहेकर, विजयजी बाहेकर, आमचे काँग्रेसचे नेते उषाताई मेंढे, छबुताई महेश शुके आणि पुरुषोत्तम बाबा खडके, प्रेमिलाताई गंभीर, राजेश गोनवरे, छायाताई नागपुरे, विमलताई खटरे, सर्व मंचावर असलेले सर्व मान्यवर, तुमचा उत्साह आणि जोर हा मला वाटतं की डॉक्टर नामदेवराव किरसान यांना 2 लाख मताने निवडून देईल हा विश्वास मला वाटतो। कारण भाजपला उमेदवारी देताना दमछाक झाली, बरोबर, नेत्यांना उमेदवारी द्यायची की नाही म्हणून 15 दिवस त्याला लटकून ठेवून दिलं। तो रोज
2-4 ग्लास पाणी जास्त संपेल बसत मला कधी भेटणार की नाही, कारण भारतीय जनता पक्षाचा सर्वे झाला आणि सर्वे मध्ये अशोक नेते 2 लाख मताने पडणार हा त्यांचा सर्वे होता. आणि त्यानंतर एक धर्मराव आत्राम नावाचा भेसळ मंत्री, नाही भेसळ खात्याचा मंत्री, त्याचं नाव पुढे आलं, अन्न व औषध प्रशासन भेसळ मंत्री. त्याचा सर्वे केला तो 2.5 लाखांनी पडणार. मग तिसरा नाव आलाय डॉक्टर मिलिंद नरोटे, भाजपवाल्यांनी त्याचा सर्वे केला तो 3 लाख मताने पडणार होता. आता नरोटे 3 लाख मताने पडतो, धर्मराव 2.5 लाख मताने पडणार आहे. मग कमी मताने नेत्या पडतो म्हणून याला देऊन टाका, म्हणजेच आपले डॉक्टर किसान 2 लाख मताने निवडून आले. त्या नेत्याला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळतो. तुम्ही सगळ्यांनी कधी टीव्हीवर सभागृहामध्ये नेत्यांना बोलताना पाहिलं का? मग याला पुरस्कार का भेटला म्हणून आम्ही चौकशी केली. तर आम्हाला दिल्लीमध्ये माहीत झालं हा अत्यंत शांतपणे बसतो म्हणून याला पुरस्कार दिला. आता हा तोंड कधी उघडतो तर जांभया आले तरच तोंड उघडतो, नाही तर शांत बसतो असं त्या लोकांचं. हा असा उमेदवार भारतीय जनता पक्षाने 10 वर्ष या लोकसभा क्षेत्राचा सत्यानाश केला. बाजूला मेंढे आणि त्याचा भाऊ हा मेंढ्याचा भाऊ काय राहील मेंढा. हे दोघेही बेटे कुठं दिसतच नव्हते 10 वर्ष. बरोबर आहे. तो किमान ठेकेदारी करत होता आणि हा फिरतच नव्हता. म्हणून हा नेते ये सोते और जनता रोते. तुम्हाला मी सांगतो आहे ही निवडणूक गडचिरोली जिल्हा माझा मतदारसंघात येतो, माझा मतदारसंघ लोकसभा क्षेत्रात येतो. मी 5ही ठिकाणी आतापर्यंत किमान 50 सभा घेतल्या आहेत आणि या 50 सभांमध्ये जो लोकांचा रिस्पॉन्स आहे त्यामध्ये कितीही मोदी मोदी म्हणा, यावेळेस नामदेवराव किसान लोकसभेमध्ये गेले. कारण नवनीत राणा पाहिलं तुम्ही मोदीच्या हव्याच्या फुग्यावर अवलंबून राहू नका. मी नाही म्हणत, भाजपची उमेदवार नवनीत राणा म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारचा भाजप सरकारची हवा गुल झाली आहे आणि यांचा फुगा आता फुटल्याशिवाय राहणार नाही. हे किती दिवस बनवणार? जुमले पे जुमला, आणि जुमला तरी किती, बोलावा तरी किती. एकीकडे ते काय संदेश देतात ते कळत नाही आणि वरून काय म्हणतात ते पंतप्रधान, भाइयों भ्रष्टाचारियों को हम जड़ से उखाड़ फेंकेंगे. काय म्हणलं? जड़ से उखाड़ के फेंकेंगे.
और अजीत पवार को बुलाकर खुर्ची देंगे और उसके हाथ में चाबी भी देंगे। 70,000 करोड़ का घोटाला और बाजू वाले का गोदिया का तो दबाई दिया। काय मिळेल ते चुपच होऊन गेला एका दिवसात। त्या 70,000 करोडच्या घोटाळ्याचा आरोप झाला आणि चौथ्या दिवशीच पार्टी फोडून अजित पवारांना या राज्याचे वित्तमंत्री केले आणि म्हणाले मोदी साहेब बेटा अजीत केवल 70,000 करोड़ खाके तो बदनाम हुआ, तो इधर आ जा, डबल खा जा, ये तिजोरी की चाबी ले जा, इधर आ जा, डबल खा जा और तिजोरी की चाबी भी ले जा और जितना दबाकर खा सकता है भाजपा में उतना खा जा, तेरा बाल बाका भी नहीं होगा असं म्हणाले। वारे सरकार वाह लुटेरा म्हणायचं, चोर म्हणायचा, ईडी लावायची, सीबीआय लावायचा आणि आपल्या पक्षामध्ये घेऊन त्याचा सन्मान करायचा। या नालायक लोकांना भाजपच्या हातात थाळा शिकवा, त्यांना मुळात सकट करून टाका। बेईमान लेखाचे 50 दिन में पेट्रोल का दाम मैं कम करके बताऊंगा। 3,650 दिवस झाले तरी पेट्रोलचा दाम कमी झाला। आमच्या स्मृतीताई इराणी टीव्ही चॅनल वाल्या रोज यायच्या सिलेंडरवर बसायचे, रोज। काँग्रेसचा सिलेंडर होता तो त्यावेळेचा म्हणून चपकला नाही, आता भाजपचा असता तर वजनानं चपकूनच गेला असता। मेरे बहनों, ये कांग्रेस ने कितनी महंगाई बढ़ा, कितनी महंगाई से हमारे बहना कैसे खाना पकाएगी। कोई 67 रुपए का तेल खाता। अरे खुदी मूर्ख, अब की बार महंगाई, अब की बार मोदी सरकार। अरे बस कर यार, अब की बार नहीं मोदी सरकार, मोदी सरकार को करेंगे हम गली पार। ये नारा भी बस कर, काय मूर्ख बनवलं। जैसे जैसे पेट्रोल के दाम बढ़ते हैं, जैसे जैसे रुपया का दाम बढ़ता है, तो वैसे ही कांग्रेस सरकार की आस गिरती है असं म्हणायचं। आणि तुम्ही 10 वर्ष महागाईची झड सोसून आमच्या भगिनी पंजा सोडून कमळाची बटन दाबली। 67 रुपयाचा तेल 125 वर गेला, पुन्हा बटन दाबा तर 200 वर जाईल आणि मग तुमची फोडणी गायब होऊन जाईल। द्यायचं असेल तर मोदीची फोडणी द्यावं लागेल। 200 वर लिहून ठेवा तुम्ही। काल परवा सिलेंडर गायब केलं, आपला 200 रुपये कमी झाले। हे 10 वर्ष का कमी करू शकले नाही? 440 रुपयाला सिलेंडर मिळत होता, 14.5 किलोचा सिलेंडर होता, आता 950 रुपयाला मिळतो। 2 किलो गॅसचा सिलेंडर तुम्ही गॅस कमी करून टाकली, ते जर पाहिलं तर तो 1000 रुपयात पडतो। उज्ज्वला उज्ज्वला कायचा उज्ज्वला? मेरे बहनों के आंखों में आंसू नहीं देख सकता। आता चुली फुकू फुकू मरताय तर निरागते नालाय कोणी बोलत नाही। तो सिलेंडर कसा शेगडी फुकट, बहनों को गॅस शेगडी आयला ते शेगडी दिली ना, लहानसं पोरगं उठलं की शेगडी चपकते अशी देते, अशी शेगडी देते। आणि एक वेळ सिलेंडर दिला, दुसऱ्या वेळेस भरलाच नाही। आदिवासी भागात भरला का बघा सिलेंडर खाली, जसा आमची बहीण सिलेंडर खाली ठेवते
तसा यांना या निवडणुकीमध्ये खाली करा, तर तुमची शेगडी मिळेल. खाली करा. महागाईच्याच शेतकरी सर्वाधिक आत्महत्या या देशात करतो आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या ये सरकार किसानों के लिए, गरीबों के लिए है का? गरीबों के लिए सरकार 5 किलो चावल, 5 किलो गहू, दुरूनच खाऊ, गपचूप राहू, दाना दाना खाऊ, लॉकडाशी राहू. 5 किलो होते. कांग्रेसची सरकार होती 35 किलो मिळाली. 35 किलो. आता 80 करोड़ जनता को मैं मुफ्त अनाज देता हूँ भाजपा ने सरकार. आणि 5 किलो तांदूळ आणि गहू पोट भरणार तुमचं. किती जुमले करायचे, किती बनवाबनवी करायची. विकासाच्या नावाने मत मागितले, विकास केला नाही म्हणून शहीदाच्या नावाने मत मागितले पोलीस मध्ये. आता मत देवाच्या नावाने मागतील. देवाच्या नावाने 10 वर्ष काही केलं नाही. काय बेरोजगारी वाढली. चला इंजिनियर झाला की गावात काँग्रेसच्या काळामध्ये सन्मान व्हायचा, कुटुंब सुधरून जायचा, आर्थिक मजबूती मिळायची. आता पोरगा इंजिनियर झाला तर 10 आणि 12,000 रुपये मिळतात. 10 आणि 12,000. राज्याची वाकवली, देशाची वाकवली. आणि आज माहिती आली मुंबईच्या एका पेपरने छापली. IIT मुलं एकही मुलगा खाली राहत नव्हता, परंतु मागच्या 2 वर्षापासून विदाउट प्लेसमेंट न झाल्यामुळं 36% पोरं IITचे बेरोजगार सारखे फिरत आहे. हे राज्य देश चालवण्याची पद्धत आहे. या पद्धतीनं तुम्ही देश चालवणार आहात. आणि म्हणून काय करतात मग BPLच्या महिलांना साड्या, म्हणजे काही चाललं नाही तर बाईंना वाटतं साड्या. ही साडी एका धुण्यातच साफ होऊन जाते. फाटक्या निघाल्या, एका धुण्यामध्ये ते पोतेर होऊन जाते. जशी एका धुण्यात साडी जाते तशी 19ला भाजपला एक वेळ धुवून टाका आणि वाळू टाकून दे. हे पाप नकोय. अरे मर्यादा असतात, काही सहन करायच्या. तुम्हाला विनंती करायला आलोय, एक गरीब आणि श्रीमंतात मी तरी वाढवणार. या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत प्रचंड वाढतोय. गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत होत चाललाय. त्यामध्ये 16,000 कोटी 16 लाख कोटीचं कर्ज, 16 लाख कोटीचं कर्ज 26 उद्योगपतींचा माफ केला. आणि शेतकऱ्याला कर्जासाठी 2 लाख कोटी यांच्याकडे नव्हते. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. 2 लाख कोटी शेतकऱ्यांसाठी लागले असते बांधवांनो. 16 लाख कोटी तुम्ही व्यापाऱ्यांच्या उद्योगपतींचे कर्ज माफ करताय. आणि काँग्रेसनी 74,000 कोटीचं कर्ज झटक्यामध्ये माफ केलं. 2004 मध्ये 20 वर्षापूर्वी माफ केलं. म्हणून आमच्या राहुल गांधींनी सांगितलं, शब्दाचा पक्का माणूस आमचा नेता. यांची गॅरंटी म्हणजे जुमला आणि आमची गॅरंटी म्हणजे न्याय. हे आपण लक्षात ठेवू. जुमला आहे ना, 2 पक्के रोजगार देऊ, महागाई कमी करू, बेरोजगारी कमी करू, शेतकऱ्याचं डबल उत्पन्न करू, हमी भाव देऊ. हे जुमले नव्हते, हे सगळे जुमले होते. आता म्हणून या मोदींच्या जुमल्यावर आपण विश्वास ठेवू नका. तुम्हाला माझ्या भगिनी काय महिला सुरक्षा आज भाषण करतात भाजपवाले. मणिपूरची घटना माहित नाही? तुम्ही टीव्हीवर पाहिलं? काल परवा एक व्हिडिओ आला मणिपूरचा. काय अवस्था का मृतदेहाची तुम्ही पाहिली. तरुणींचे देह पडले होते रस्त्यावर, हात पाय तोडलेले होते. कोणाचं घर वेगळा केला होता, टोके वेगळे केले. जीवाच्या आकंतानं त्या पोरी मणिपूरच्या आदिवासी महिला रडत होत्या, रस्त्याने पडत होत्या. त्यांना कोणी वाचवलं नाही. शोषण होत होता, कोणी
वाचवलं नाही. हेच नाही तर पैलवान महिला, ज्या पैलवान महिला या देशासाठी मेडल जिंकून आणले, ज्या देशाचा स्वाभिमान होता, त्या पंजाब हरियाणाच्या महिला पैलवान मुलींनी 45 दिवस उपोषण केले. कारण त्या महिला मुलींचं शोषण भाजपच्या खासदारांनी केलं होतं. ब्रिजभूषण सिंग नावाचा भाजपचा खासदार, पुन्हा त्याला तिकीट दिली. महिलांचं शोषण करणारा भाजपा तिकीट देत असेल तर महिलांना भाजपवाल्याला दारात उभं करू नका. एवढे नाराज आणि बेईमान महिलांचं शोषण करणार आहे. लाज वाटत नाही तुम्हाला? आणि नाकानं काने सोडता नालाय का? देशाला खड्ड्यात टाकून महिलांची इज्जत करून बलात्कार केला. गुजरातमध्ये आरोपींना सजा झाली, अर्ध्यातून सोडून दिला आणि भाजपवाल्यांनी मिरवणूक काढली. सामूहिक बलात्कार करणाऱ्यांची मिरवणूक काढतात, गळ्यात हार घालून मिरवणूक काढतात. हे महिलांची तुमची सुरक्षा आहे, महिलांचा सन्मान, हे संस्कृती आहे तुमची. आणि वरून महिला सुरक्षेच्या गोष्टी सांगतात. माझ्या भगिनीनं आता सुधारला पाहिजे. नाही सुधरा तर काही खरं नाही. तुम्ही का बदला. या टीव्ही पाहता दिवसभर, हे टीव्हीचे मालक पुण्याचे 126 चॅनलचे मालक, हे 5 मालक आहे आणि 5ही या भाजप आणि मोदी सरकारचे. खोटं दाखवतात, असत्य दाखवतात. म्हणून आमच्या भाऊजींनी सांगितलं महिलांसाठी, आज इंडियाच्या आघाडीची सत्ता येऊ द्या, प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये आम्ही 1 लाख वर्षाला टाकू. राहुल गांधींनी वचन दिला. महिन्याला 8,400 रुपये टाकू. आणि राहुल गांधी म्हणतात ते तेलंगणामध्ये, हिमाचलमध्ये जे बोलले ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, तिथे तुम्ही आता सर्व ग्रामीण भागातून आहात, शहरी भागातून आहात, जगणं सुसह्य करून ठेवलं, असह्य जगणं असह्य करून ठेवलं. कसं जगावं, कसं कुटुंबही करावं. आणि एकीकडे सांगतात की आम्ही या देशाचा संविधान बदलणार म्हणून विरोधक आमच्यावर आरोप करतात. तुम्ही सांगा, या देशाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालंय. सर्व कंपन्या विकण्याचं काम सुरू झालंय. सेल विकलंय, रेलही विकली, रेलही विकली, तेलही विकताय, विमानही विकताय, विमानतळही विकताय. सर्व खाजगीकरणातून उद्या अदानी आणि अंबानीच्या मालकीचे सर्व होत आहे. देश विकला जातोय. मैं देश नाही विकणे दूंगा म्हणणारे अख्खा देश विकत. आणि आपण सर्व पाहतो, खाजगीकरण जर उद्या झाला तर आरक्षण संपले. आणि आरक्षण संपला या देशातील ओबीसी, दलित, आदिवासी यांच्या हक्काचं संरक्षण करणारं काही नसेल. आणि म्हणून 400 पार कशासाठी? या देशातील संविधान बदलण्यासाठी. त्यांचा हेगडे नावाचा खासदार सांगतो, राजस्थानची भाजपाची उमेदवार सांगते, काल परवा एक उमेदवार मुंडे काहीतरी मुंडे त्यांचं स्टेटमेंट आलं कि हमें दिल्ली इसलिए भेजी है कि हमें संविधान बदलना. बांधवांनो, जर अशा प्रकारची नीती असेल, बाबासाहेबांनी संरक्षण दिलाय, बाबासाहेब आंबेडकरांचे सहयोगी काँग्रेसने जे काही संविधान निर्माण केलेलं आहे, बाबासाहेबांनी हे संविधान निर्माण केलेलं आहे, हे बहुजनांचा ओबीसीचा सुरक्षा कवच आहे. हे सुरक्षा कवच ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी या देशातील बहुजन ओबीसी, दलित, आदिवासी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. हे लिहून ठेवा. आणि पोपटासारखी गती तुमची होणार आहे. पोपटासारखी कोंबडीचं बुराक पडल्यानंतर कोंबडी कशी पडते, पोपटाचं पंख काढल्यानंतर पोपट पडतो पण बोलू शकत नाही. अशी अवस्था तुमची होईल. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, सब लूट चल रहा है.
हे तिघे तर महाराष्ट्रातले एवढे भ्रष्टाचार, साडी घोटाळा, आता इलेक्ट्रॉनिक मीटर घोटाळा पुढे येतो. तो मीटर लागतो ना इलेक्ट्रॉनिकचा, तो मीटर आता पुढच्या महिन्यापासून आणला जाणार आहे. अदानीला 22,000 कोटीचं काम दिलं आहे, त्याचा 22,000 कोटी. घराघरातला मीटर साधा मीटर होणार आहे आणि प्रीपेड स्मार्ट मीटर लागणार. काँग्रेसचा जमाना वाईट होता. महिन्याला 3 महिन्यातून एक वेळ बिल येत होता, एक पंखा आणि 2 बल्ब 500 रुपयाच्या वर बिल येतो. आता 3 महिन्याचं बिल काँग्रेस एक वेळ देतो आणि आता महिन्याला एक बिल येतो आणि बिल किती असतो, किमान 700-800 रुपये असतो. लूट चालली ना. काल परवा 10% वाढवले, 10% इलेक्ट्रिकचे भाव 10% वाढले, कारण अदानीचा कोळसा वापरावा लागतो म्हणून इलेक्ट्रिकचे भाव वाढतात. आता स्मार्ट मीटरी, प्रीपेड मीटर, जसा तुम्ही रिचार्ज मारता ना जिओचा रिचार्ज मारला, जेव्हा संपला तेव्हा तो फोन बंद. तसाच हा मीटर जेवढा रिचार्ज माराल तेवढा रिचार्ज तेवढा चालेल. तुम्ही जास्त वापरले तर कधी बंद पडेल सांगता येत नाही. एखादी वेळेस रात्री बंद पडला 12 वाजता म्हणजे रिचार्ज संपला की लाईन गेली, कंपन्यांनी धरा आणि अंगात हलवत बसा आणि जय मोदी बनत बसा. ही पाणी तुमच्यावर. हे वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. लूट चालली आहे आणि तो मीटर सारा गरगर गरगर फिरल. स्मार्ट मीटर, इलेक्ट्रॉनिक मीटर, आणि तुम्ही इथे फिरा. आणि कसली भाषा. एकीकडे देशाला लुटायचं आणि दुसरीकडे मात्र हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या, देशाला मूर्ख बनवायचा, देव आणि धर्म सांगायचा, धर्मामध्ये विभाजन करायचा, जातीमध्ये झगडे लावायचे. हे कसलं हिंदुत्व आहे. ज्यांनी इलेक्ट्रॉनिक बॉन्डचे जो बीपचा व्यापारी आहे, बीप म्हणजे काय, गोमांस विक्रेता, गोमांसा गाईचा मांस विक्रेत्याचे व्यापारी आहे, त्यांच्याकडून आता इलेक्ट्रॉनिक बॉन्ड 250 कोटीचे याने घेतले, भाजपाने घेतले. आता भाजपला सवाल आहे, अरे तुम्ही जर इमानदारीने सांगा, तुम्ही जर हिंदू असते तर गाईचा मांस विकणाऱ्याकडून 250 कोटीचा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घेतला असता का? बेईमान, डुप्लिकेट, सत्तेसाठी हिंदूचा नारा देता आणि हिंदूला फसवण्याचं पाप कोण करत असेल तर तो भाजपवाले फसवत आहे. हे आपण नोंदवलं पाहिजे. हिंदूच्या विरोधात आहे. बेईमान, गाईच्या मांस विक्रेत्याकडून पैसे खातात आणि हे बाकीचे जे गाई खातात कापायसाठी, काही लोकांचा धंदा झाला हिंदूवादी अडवणं आणि पैसे वसूल करणं. आहेत नावासकट आहे आमच्याकडे आणि हिंदूला फसवण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे. त्याच्यावर माझ्या जनतेनं तुम्हाला माझी विनंती आहे. खरं तर काय सांगावं, खरं गरीबाचं सरकार असतं. 2013 मध्ये घरकुलाची किंमत किती होती? 1.25 लाख होती. सिमेंटचा भाव 260 रुपये बॅग होता. 2700 रुपये क्विंटलनी लोखंड मिळत होता. 1000 रुपये ट्रॅक्टरनी रेती मिळत होती. जर हे गरीबाचं सरकार असतं तर 2024 मध्ये घरकुलाची किंमत किमान डबल केली असती. कारण सिमेंट वाढला, लोखंड वाढला, रेती वाढली, पण गरीबाचं घर मात्र त्यांनी किंमत वाढवली नाही. आमच्या राहुल गांधींनी सांगितलं आहे, काँग्रेस इंडियाची आघाडीची सरकार एवढ्या घरकुलाची किंमत आम्ही 3 लाख रुपये करू आणि माणसाला समाजाला बेरोजगारांना सांगितलंय, तुझ्या हाताला काम मिळत नाही तोपर्यंत तुझ्या खात्यामध्ये वर्षाला 1 लाख रुपये टाकू. भाजपवाले म्हणतात पैसा कुठून येईल. अरे तुम्ही हा देश लुटून 26 व्यापाऱ्यांना उद्योगपतींना वाटला. काँग्रेस त्या उद्योगपतींना लुटून या गरीबाला वाटेल आणि ते काम काँग्रेस केल्याशिवाय राहणार नाही. हे राहुलजीने सांगितलं. हमी भाव मिळेल, हमी भाव, त्याला गॅरंटी म्हणजे कायद्यामध्ये ते रूपांतर करू.
हे सुद्धा आमच्या राहुल गांधीजींनी सांगितलं आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बांधवांनो, काही होऊ दे या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी. कारण लाज वाटते आम्हाला आमदार साहेब, तुमच्या आमगावमध्ये 10 वर्षापासून नगर परिषदेची घोषणा होऊ शकत नाही. काय करताय ते? उद्या सत्ता बदलू द्या. मी कोरडेंच्या नेतृत्वामध्ये सांगेन, सत्ता बदलली उद्या महाराष्ट्राची निवडणूक फार लांब नाही. तुम्ही मला प्रश्न द्या. आता काल परवा फडणवीस येऊन गेले आणि निवडणूक झाल्याबरोबर काढतो म्हणले, मग आतापर्यंत का काढलं नाही? कोण थांबवलं होतं तुम्हाला? या लोकांचे हाल करताय ना नगर परिषदेमध्ये ना ग्रामपंचायतीमध्ये. आहे कुठे? याचाही फायदा नाही, त्याचाही फायदा नाही. मध्यंतरी पुण्याचं काम झालं, सरकार बदलली, घेऊन जेव्हा पहिला निर्णय या आमगावामधला आम्ही नगर परिषदेचा घेऊ आणि तो निर्णय करून दाखवू. काय फसवलं तुम्ही? हे धंदे तुम्ही करून ठेवले. म्हणून एक सक्षम उमेदवार मजबूत. आता तुम्ही भाषण पाहिलं, जोरात भाषण केलं, ठोकून भाषण केलं, उच्च शिक्षित असा उमेदवार दिलाय. आता जुमल्याला फसू नका, खोटारडे लोकांना फसू नका. जन्मता एक जन्माला आले भाजपमध्ये म्हणजे 2 उघडले सकाळी उठून, तर एक खोटं बोल, एकही सत्य नसतं यांचं बोलणं, एक तथ्य नसतं. पण एक सक्षम उमेदवार तुम्हाला आम्ही दिलाय, त्याचं नाव आहे डॉक्टर नामदेव किरसाट. आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मोदी विरोधी लढत चालली आहे, मोदी विरोधी लढत. आणि यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो, ये भले ही 400 पार म्हणत असतील, पण ये 200 पार भी नहीं हो सकते. ये लिखे रखो, 200 पार नहीं हो सकते. लोकांनी नाकारला, यांना विरोध सुरू आहे. आमच्याकडे यांना बॅनर लावून देत नाही, गावागावातून हाकलणं सुरू आहे. महाराष्ट्राचा सर्वे आहे, काँग्रेस महाविकास आघाडी इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये किमान आम्ही 38 जागा जिंकत आहोत. हा रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे. आणि आमचा उमेदवार तुम्हाला माहित आहे, मागच्या वेळेस नव्हतो आम्ही, मंचवाल्याला माहित आहे, दिलीपराव तुम्ही मागून आला. जिथे आम्ही उतरतो तिथे जिंकणं हा आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, विजय हासिल केल्याशिवाय राहत नाही. मी उतरला म्हणजे संपला विषय. फार सगळे घाबरून गेले, तांदून गेली सगळ्याची, आपला पुढे टिकत नाही. आणि कोणी म्हणतात की वडेट्टीवार भाजपमध्ये जाईल, त्या ह्याला शेळी म्हणून जाऊ, त्यांच्या गव्हाणीचा गवत खाऊ. अरे मी वाघासारखा माणूस आहे. बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला सांगितलंय 100 दिवस शेळीचे जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. तो राजा आला काहीतरी धर्मला, श्रीमंत धनाने आणि विचारांना भिकारी लेखाचा. तो सांगतो आम्हाला वडेट्टीवार माझ्या रोज दे बाबा, तुझ्या काम असेल का? मला 18 तारखेला देतो, मला 18 तारखेला दे. दादांचं नाव सांग, नाहीतर राजकीय संन्यास तू घे, नाहीतर आम्ही घेऊ. हा विचाराने उभा झालेला वडेट्टीवार आहे. बहु जणांच्या विचाराचा हिंदू राजकारण काम करतोय आम्ही, ओबीसीचं काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, दिन आपले आने वाले. तुम्हाला बोनस कोणी दिला? 10. काँग्रेसचं सरकार होतं दिलं. निवडणूक आहे म्हणून तुमच्या खात्यात टाकले. शेतकऱ्याची फसवणूक चालली. चालेल, युरिया 300 रुपये केलाय, 260 होता. आणि 40 किलो युरिया भाजपवाले खात आहेत. 10 किलो 40 किलोची बॅग केली. फोटो फुटली यांचे. शेतकऱ्याचा 10 किलो युरिया खाता, बॅगची किंमत कमी केली आणि वरून फोटो छापून दिला. भाजपला मत दिले. आता कसं वाटतं सांगा म्हणून. 485 ची डीएपीची बॅग 1500 रुपये झाली. 400 रुपयाचं नांगरणी होती ट्रॅक्टरची, आता 1000 रुपये झाली. कारण डिझेलचे भाव वाढवले, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. एक शायर कहते, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे और हिम्मत न हारो. किस्मत भी रूठे और हिम्मत न हारो. मजबूत इतना अपना इरादा करो,
मजबूत इथला आपला इरादा करू. आमच्या किसान साहेबाची नंबर 2 वर पंजा आहे, नंबर 1 वर पापी आहे. हे पाप्याची बटन आहे आणि नंबर 2 वर पुण्यवानाची बटन आहे. ते पंजाची बटन आहे, किरसानांची बटन आहे. 2 तारखेला तुम्ही आपल्या 19 तारखेला नंबर 2च्या काँग्रेस पक्षाच्या पंजाची बटन दाबून किरसान यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आम्ही सोबत आहोत. महाराष्ट्रातली सत्ता सोबत येणार आहे आणि आम्ही बदलून दाखवू हा विश्वास तुम्हाला मी देतो. बदललंच आहे ना. 3 तिघाला काम बिघाला. पहिले 1 अलीबाबा 40 चोर गेला होता, नंतर मात्र 2 अलीबाबा 80 चोर झाले. चोर मावस भाऊ सगळा लुटून महाराष्ट्र खाऊ बाबुळकर कोणाचा पाय कोणाचा पाय सगळे चोर जमा केले. जेवढे लुटारे होते तेवढे जमा केले. त्यांची नावं खूप आहे बघा. तुमच्या जिल्ह्यातून सुरू करावं लागते. जेवढे लुटारे लुटलो इतका लोक सगळे लुटलो. अशी परिस्थिती या देशात आणून ठेवली, या राज्यात आणून ठेवली. आणि हे म्हणजे एक उदाहरण सांगतो आणि भाषण संपवतो. आमच्याकडे एक व्यापारी होता, त्याला नौकर ठेवला. एक छोटासा माणूस, सावकार माणूस, नौकर ठेवला. त्या नौकरला सांगितलं रोज 1 लिटर दूध गरम करायचं आणि मला पाजायचं. बेटा नौकर हुशार होता पहिला, तो गरम करायचा आणि पाव लिटर प्यायचा स्वतः नौकर आणि पाव लिटर पाणी टाकून मालकाला द्यायचं. त्याची तक्रार झाली की आधी हा पाव लिटर दुधामध्ये पाणी टाकते, स्वतःच पेकेल तुम्हाला पाव लिटर देते. त्याच्यावर वाद ठेवायसाठी दुसरा नौकर ठेवला. तो दुसरा नौकर बेटा त्याच्यात मिसळला आणि दोघेही मिळून अर्धा लिटर प्यायचे आणि मालकाला अर्धा लिटर दिले. मग पुन्हा तक्रार झाली तर तिसरा नौकर आणला. तिसरा नौकर ठेवला त्यांनी. याच्यावर वाचवा कोणीतरी सांगितलं बेटे तिघेही मिळायचे पाव लिटर दूध प्यायचे आणि मालकाला पाव लिटरच द्यायचे. पाव लिटर पिऊन पिऊन माणूस मालक बारीक झाला, बेडवर गेला, त्याच्याने काही उठणं होत नव्हता. त्याला कोणीतरी करा सांगितलं अजय पाव लिटर पिते, तुम्हाला तर पाव लिटर देते. मग काय करू? चौथा आणलं म्हणे यांच्यावर वाद ठेवायला. मग राज ठाकरे नावाचा चौथा आणला. बेटे 4ही मिळून पुन्हा 1 लिटर ताबून प्यायचे आणि मालकाला काहीच देत नव्हते. मालक म्हणे अरे दूध द्या दूध द्या. मालक झोपल्यावर दुधाची साय त्याच्या तोंडाला लावायची आणि सकाळी त्याच्या पुढे आरसा धरायचे. भेगावजी म्हणे तुम्ही रात्रीचं दूध प्यायल्यामुळे असा करू करू मालकाने मारून टाकले. मालक म्हणजे कोण? तुम्ही आहात. आणि हे दूध पिणारे बोके कोण? ते 4 जण या राज्याच्या गोकांड्यावर बसले आहेत. यांचा बंदोबस्त करा आणि पंजाला निवडून द्या ही नम्रपणे विनंती करतो, हात जोडून विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम, सलाम वालेकुम, राम राम. बहुत बहुत धन्यवाद.